जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डिअर वर्दी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण बघणार आहोत तर कोतवाल भरती 2026 फॉर्म भरायला कधी चालू होणार आहे आणि पेपर आपला कधी आहे तेच या व्हिडिओची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, एक परिपत्रक आलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे बघूया. तर बघा, हे परिपत्रक कोणत्या विषयी बघा, महसूल सेवक म्हणजे कोतवाल भरती 2026 बाबत आहे. तर बघा, विषय काय आहे तर महोदय, उपरोक्त विषयाकरता प्रकरणी राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2992 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. तर संपूर्ण जी जाहिरात आहे ती किती पदांची आहे तर 2912 इतक्या पदांची जाहिरात आहे. बघा, त्या अनुषंगाने कळण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्ह्यानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच वरीलप्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयात सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याचप्रमाणे कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदस्यांची पदभरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल. म्हणजे ही भरतीची प्रक्रिया आहे 30 नोव्हेंबर 2026च्या अगोदर पूर्णपणे कंप्लीट करायची आहे. तर बघा, आपल्याला बघा एकूण जिल्ह्याला किती जागा आहेत तर कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत ते आपण बघूया. तर बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्त जागा आहेत 283. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 47 रिक्त पदे आहेत. परभणीमध्ये 64 रिक्त पदे आहेत. त्यानंतर हिंगोलीमध्ये 45 आहेत. नांदेडमध्ये 78 आहेत. बीडमध्ये 71 आहेत. लातूरमध्ये 62 पदे रिक्त आहेत. धाराशिवमध्ये 35 आहेत. त्यानंतर बघा, नागपूरमध्ये 115 पदे रिक्त आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये 146 पदे रिक्त आहेत. भंडारामध्ये 58 पदे रिक्त आहेत. गोंदियामध्ये 39 आहेत. चंद्रपूरमध्ये 76 पदे आणि गडचिरोलीमध्ये 70 पदे रिक्त आहेत. त्यानंतर बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 84 पदे रिक्त आहेत. अकोलामध्ये 80, वाशिममध्ये आहेत 41, बुलढाणामध्ये 85, यवतमाळमध्ये 108 पदे रिकामी आहेत. त्यानंतर बघा, सातारामध्ये आहेत 91 पदे रिक्त, सांगलीमध्ये आहेत 67, सोलापूरमध्ये आहेत 114, कोल्हापूरमध्ये आहेत 107. त्यानंतर बघा, नाशिकमध्ये आहेत 149 पदे रिक्त आहेत. धुळेमध्ये 47, नंदुरबारमध्ये 45, जळगावमध्ये 86, अहिल्यानगरमध्ये आहेत 101 पदे रिक्त आहेत. त्यानंतर बघा, मुंबई शहरमध्ये एकही पद नाही. मुंबई उपनगरमध्ये 13 पदे आहेत. ठाणेमध्ये 108 आहेत. पालघरमध्ये 123 आहेत. रायगडमध्ये 119 आहेत. रत्नागिरीमध्ये 64 आहेत. सिंधुदुर्गमध्ये 42 आहेत. असे टोटल 2912 पदांची जाहिरात ही 15 तारखेला येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आतापर्यंत 2023ला जेवढे पेपर झालेले आहेत तेवढ्यांची जर PDF जर पाहिजे असेल, सर्व पेपरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे आणि सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला टाकले आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF डाउनलोड करून